अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे दत्तभक्ती आणि सद्गुरू हे एक अभेद्य समीकरण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सद्गुरू ही व्यक्ती नसून शक्ती आहे. किंबहुना सद्गुरूचं निर्गुण स्वरूप भक्तांना कळावं हीच प्रत्येक देहधारी सद्गुरूची इच्छा असते. किंबहुना तेच खरोखरच गुरुकार्य होय. त्यांच्या सद्गुरू म्हणून अवतरण्यामागचे हेच एक कारण असतं की सर्व विश्वव्यापक अशा सद्गुरू रूपाबद्दल आपल्या शिष्यांना भक्तांना शिकवावं. याच विषयी आपल्या भक्तांना विचाराधीन करण्याच्या उद्देशानेच गुरुदेवांनी वरील विधान अनेकदा केले. यानंतर जे गुरुभक्त त्या गुरुस्वरूपाबद्दल विचार करू लागले की त्यानंतरच त्यांची खरीखुरी आध्यात्मिक वाटचाल सुरू होते. त्या वाटेवर वाटचाल करताना प्रथम प्रत्यक्षपणे व नंतर अप्रत्यक्षपणे सद्गुरूचं मार्गदर्शन मिळत जातं व तो भक्त शिष्य कधी होतो तेच कळत नाही. हे अप्रत्यक्ष मार्गदर्शन सद्गुरूच्या समाधीनंतरही सुरू राहते. प्रथम कधी गंध, स्पर्श, प्रकाश तर कधी अस्तित्वाची जाणीव या निरनिराळ्या माध्यमातून सद्गुरू आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय देत असतात व सद्गुरू सतत सानिध्यात आहेत या एका जाणिवेपोटी शिष्याचे विकार, दोष हळूहळू कमी होऊ लागतात. शिवी द्यावीशी वाटते पण सद्गुरूसमोर कशी देणार? हात उगारावासा वाटतो पण सद्गुरू पाहतायत ना. क्रोध, काम, मत्सर, मद वगैरेच मनावरील साम्राज्य धुळीस मिळू लागतं. मन शुद्ध शांत होते. सद्गुरूच्या आठवणीने हळवं होतं. हळूहळू दिवसाढवळ्या जागेपणी सद्गुरू समोर येऊन संवाद होतो. मग आजूबाजूच्या गर्दीचंही भान राहत नाही. मग सद्गुरूच्या फोटो, पादुका या आठवणींच्या साधनांचाही विसर पडतो. सद्गुरू सततच सोबत असतात. प्रथम समोर असतात, मग अवतीभोवती असतात, तर एके दिवशी नकळत शिष्याच्या देहाचा ताबा घेऊन सद्गुरू होतात व त्या देहावाटे आपले कार्य चालू ठेवतात. काय आहे त्याचं कार्य? आश्रम स्थापण्याचं, मठ बांधण्याचं, मंदिरं उभारण्याचं की संस्था स्थापण्याचं? सद्गुरूंनी स्थापलेल्या संस्थावर ताबा मिळवण्याचं तर खचितच नाही. भक्तांना गुरुस्वरूप समजावून देणे एवढेच कार्य आहे सद्गुरूचं. त्याकरिता कशाचीच गरज नाही त्यांना. सद्गुरू भक्तिभावयुक्त माणसांशी कधीही संपर्क साधून त्यांना भक्त व नंतर शिष्य बनवू शकतात. आपल्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देऊ शकतात. स्वप्नात जाऊन दर्शन देणे, संदेश, आदेश देणे ही त्यातील सुरुवातीच्या पायऱ्या. पण यातील संदेश हे स्वार्थ, क्रोध, कपट, कारस्थान निर्माण करणारे नसतात. कारण सद्गुरूच्या मूळ स्वरूपातच ते नाहीत. तिथे फक्त प्रेम आहे, भक्ती आहे, कणव आहे, श्रद्धा आहे, आनंद आहे. त्या व्यतिरिक्त ते काही भाव निर्माण करू शकत नाहीत. लोक अज्ञानापोटी आयुष्य फुकट घालवितात. याची निवृत्तीनाथांना कणव आली व त्यांनी ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ती कणव एखादं मंदिर, संस्था ताब्यात घ्यायला कधीच सांगू शकत नाही. तो तिचा धर्मच नाही. ती कणव, ती प्रेममयता असे काही आदेश देते असे जर कोणी सांगू लागला तर ते खांदात खोटे आहे याची खात्री बाळगा. या अवस्थेच्या पलीकडे गेलेल्या महात्म्यांना मंदिरं, मूर्ती, आश्रम, संस्था याविषयी काही आकर्षण वाटावे हे शक्य नाही. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींच्या पार्थिवाला जलसमाधी देताना त्यांचे दंड, कमंडलू वगैरे त्यांच्या कमरेला बांधून पाण्यात सोडले तेव्हा त्यापैकी काही हातात लागावे म्हणून अनेकांनी नर्मदेत बुड्या मारल्या. पण सर्वच पाणी झालं. हाती काहीच लागलं नाही. आणि हाती लागलं असतं तरी ते घरात ठेवून काय मिळणार होतं? लोकांसाठी जे त्यांनी लिहिले
ते इथेच सोडलं. त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागणं हे भक्तांचं कर्तव्य आहे. दंडाचा वा कमंडलूचा तुकडा घरी ठेवणं त्यांच्या इच्छेविरुद्ध आहे, कारण त्यांना त्या गोष्टी आपतत्वाला समर्पित करायच्या होत्या. एखाद्या आध्यात्मिक सद्गुरूचे अनेक शिष्य व अनेक आश्रम होते. त्यांच्या एका ज्येष्ठ शिष्याकडून एकदा मोठा अपराध घडला. सर्व विचार करू लागले की सद्गुरू याला काय शासन देतात वा प्रायचित्त करायला सांगतात. पण गुरुजींनी त्याला एका आश्रमाचा व्यवस्थापक बनविला. सर्व विचार करू लागले की हा कसा न्याय आहे. अपराधाचं शासन म्हणून पदोन्नती. एका शिष्याने घाबरतच सद्गुरूंकडे विषय काढला. तेव्हा ते म्हणाले, अरे, येथे तुम्ही परमेश्वर प्राप्तीसाठी येता. त्यासाठी तप करून प्रथम आपल्या सर्व दोषांचे निवारण केले जाते. त्यानंतरच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुरू होतो. या मार्गावर व्यवस्थापक म्हणजे अधिकाराचं स्थान. जागोजागी क्रोध, अहंकार, लोभ उफाळून देणारं म्हणजे ईश्वर प्राप्तीपासून दूर राहणं. अज्ञानी अवस्थेत या विकारांना दूर ठेवणारा विराळाच दामाजी पंत, शिवाजी महाराज, जनार्दन स्वामी, सोयरोबानाथ यांच्यासारख्या थोर पुरुषांना हे शक्य झालं. इतर कोणी त्या मार्गाने गेल्यास अधःपतन निश्चित. तेव्हा हे शासनच आहे, ही पदोन्नती नाही. परंतु याचा अर्थ या मार्गाने जात असता कुणी काही चुकीचं करीत असेल तर चूक त्यांच्या निदर्शनास आणणे, तरीही नाही ऐकलं तर त्याला विरोध करणे. परंतु हे सर्व करताना आपल्या मनाचा तोल सतत सांभाळणे हाही साधनेचा एक प्रकारच आहे. परंतु कुणी काही चूक करताना आढळल्यास मूग गिळून गप्प बसणे यासारखा गुन्हा नाही. किंबहुना अन्यायाविरुद्ध आवाज न उठवणे भ्याडपणाचे आहे. तसेच ते सद्गुरूंनी घेतलेल्या परीक्षेपासून पळून जाण्यासारखे भ्याड कृत्य होईल. या सर्व परिस्थितीत अन्यायाविरुद्ध आवाज तर उठलाच पाहिजे, पण मनाचा तोलही सुटू नये. हीच खरी ईश्वर प्राप्तीकडे नेणारी साधना. या साधनेच्या काळात सद्गुरूचं अस्तित्व सभोवार जाणवणं हा या साधनेचा खरा आधार होय. दत्तभक्तीच्या मार्गावर लागण्यामागच्या हेतूंना अनेक बहुरंगी छटा आहेत. कोणी मानसिक तुष्टीकरणाकरता करतात, तर कोणी कौटुंबिक रक्षणार्थ करतात, तर कोणी सर्वसामान्य गतीने व्यतीत होणाऱ्या जीवनातल्या प्रत्येक अल्पकालीन परिस्थितीस सामोरे जाण्याची सक्षमता मिळावी यासाठी करतात. आता येथे प्रश्न असा उभा राहतो की संसाराच्या 3 दगडी चुलीवर प्रारब्धाची भाकरी शेकता शेकता आपल्याच अपेक्षांच्या वणव्यांच्या ठिणग्या बसून कंप पावणाऱ्या हातांसाठी चांदीच्या वर्तुळाकार पानपूजेत विराजस असणाऱ्या महाराजांकडे आश्वासनाची सावली पाडणारा निर्भरतेचा पदर पसरवून लोण्याचा गोळा मागावा, की तळमळीपोटी अगदी बकुळी समान असणाऱ्या कर्णपाळ्यापर्यंत काठोकाठ सामावणाऱ्या रजत देखावा सोडायला न लावता आपणच आपल्या नामस्मरणाची कैलास फुंकर घालून या वेदना सहन कराव्यात. ज्या मस्तकावर अगदीच पातळ आरसपानी पाकळ्यांचे माधुर्यपूर्ण गुलाबाचे पुष्प धारण केले आहे, त्या मस्तकावर का बरं एखादे ओबडधोबड स्वार्थाचे दांडगट देठ असणारे कोमेजलेल्या हव्याशांचे एकात दुसरे पान चिकटलेले जबाबदारीच्या जाड्या भरड्या पाकळ्यांचे फूल ठेवावे? कशासाठी महाराजांना इतके कष्ट द्यावे? का बरं प्रत्येक वेळेस धोतराच्या सोग्यासमोर मांडून ठेवलेल्या पितळी पादुकांचा विसर पाडून धावत महाराजांना बोलवावे? या दुहेरी मनस्थितीत गुंतणे आणि अशा या गुंतागुंतीत देखील आलेल्या संकटात गुरु महाराजांनी याचनेस धाव घ्यावा यासाठी अंतर्मनाचा एक डोळा घट्टपणे मिटणे आणि हीच धाव घेताना महाराजांना तीळमात्र यातना तर होत नाहीत ना, यासाठी सदैव अंतर्मनाचा दुसरा डोळा उघडा ठेवणे, अशी निरागसता दत्तभक्तीच्या अजून एका नक्षीवंत पदराची ओळख करून देते. खरोखरच जिथे आराधकास
भगवंताची इतकी दया येऊन त्याची याचना ही देखील गुरुप्रती करुण्याचा हुंदका देऊन फुटावी. तिथे भक्ती, विश्वास, प्रेम, जिव्हाळा या सर्व व्याख्यांना स्वतःचीच नव्याने ओळख होते. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.